जर तुम्ही आमचं YouTube चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर कृपया सबस्क्राइब करा व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा। देवतारी त्याला कोण मारी या म्हणीची दृश्य आपणास मीडिया लाईव्ह दाखवत आहे। काल दिनांक 12 रोजी सकाळी 7:55 साक्री धुळे महामार्गावरील राम हॉटेल जवळ ट्राल्या व पिकअपचा भीषण अपघात घडला। यात पिकअप चालकाचा जागीच मृत्यू झाला होता। अपघाताची सर्व दृश्य सीसीटीव्ही मध्ये कैद झाली होती। मात्र त्या ठिकाणी अजून एक व्यक्ती आपणास दिसून येत आहे। दोन्ही वाहनाच्या अपघाताच्या मध्यभागी असणारी ती व्यक्ती आहे तरी कोण व त्या व्यक्तीला काही इजा झाली का असा प्रश्न आपल्या समोर येत असेल। मीडिया लाईव्ह त्या व्यक्तीपर्यंत पोहोचली व अपघाताची सर्व वार्ता त्याच्या तोंडून ऐकून घेतली। या भीषण अपघातात सुखरूप वाचणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे संजय भिका कदम। दातर्ती गावातील श्री विठ्ठल रुक्माई ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मध्ये ते मॅनेजर पदावर काम करत आहे। दैनंदिन कामासाठी सकाळी 7:45 घरातून बाहेर पडले व राम हॉटेल जवळील जॉन्सन जैन स्टील समोर बसची वाट पाहत होते। अचानक ट्रॉला व पिकअप या दोन्ही वाहनाचा भीषण अपघात त्यांच्या डोळ्यादेखत घडल्याने दोन्ही वाहनांच्या मध्ये कदम सापडले होते। एका क्षणाला वाटतं की संजय कदम हे देखील अपघातात जखमी झाले असावे, मात्र संजय भिका कदम हे सुखरूप असल्याचे दिसते। म्हणून देवतारी त्याला कोण मारी या म्हणीची सत्यता या अपघातातून दिसून आली। मीडिया लाईव्ह साठी रफिक शेख, साक्री, धुळे। भिका कदम, राहणार गणेशनगर, साक्री। मी नेहमीप्रमाणे दातर्ती येथे श्री विठ्ठल रुक्माई पतसंस्थेत मॅनेजर म्हणून काम पाहत आहे। मी नेहमीप्रमाणे 7:45 घरून निघालो। दातर्ती बसची वाट बघत असताना तिकडून एक बस आली, इकडून राला गेला, बस गेली। नंतर मी मालेगाव गाडीची वाट बघत असताना ते अचानक ट्राला आणि पिकअपमध्ये इतकी जबरदस्त धडक झाली, ते पिकअपचा ड्रायव्हर जागेवर खलास झाला। सुदैवाने मी सुद्धा बचावलं, दोघं गाडीमध्ये सापडला असतो। ते ही माझी वाडवडिलांची खरंच पुण्याई, मित्रमंडळीची पुण्याई आणि चांगलं काम केलेलं ते फळ मला आज मिळालं, म्हणून मी डोळ्यासमोर आज दिसतोय।